व्याख्यान नंबर 7। नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र निमावरे। आज आपण पाहणार आहोत दारूचे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम। दारू एक माणूस पितो आणि संपूर्ण कुटुंब दुखवलेलं असतं। तर दारू केवळ वैयक्तिक नाही तर कौटुंबिक आजार। दारूचं व्यसन हा फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण घराचा आजार आहे। भीती, तणाव, मानसिक अशांतता हे सर्व घरात निर्माण होतात। 2. कौटुंबिक हिंसाचार। दारूमुळे घरगुती हिंसाचार वाढतो। शिवीगाळ, मारहाण, मानसिक त्रास हे घरात सामान्य होतात। पत्नी आणि मुले गप्प बसतात पण मनात खोल जखमा होतात। 3. व्यसनात वाढलेली मुलांचं आयुष्य। सततच्या कलहामुळे मुलं भीती व गोंधळात वाढतात, अभ्यासात मागे पडतात, मानसिक त्रास निर्माण होतो। पुढे जाऊन त्यांनाही नैराश्य, व्यसन किंवा गुन्हेगारीकडे ओढलं जातं। 4. भावनिक तुटणं। दारू प्रेम, संवाद, विश्वास नसतो। घर असूनही प्रत्येक जणाला एकटं वाटतं। 5. आर्थिक खाई। दारूसाठी पैसा खर्च, कर्ज, आरोग्याची व शिक्षणाचे हेळसांड, काही वेळा नोकरी जाते, दारिद्र्य वाढते। पुढच्या पिढीतही ही दुःखाची वारसा पोचते। 6. स्त्रिया सर्वाधिक बळी। पत्नी कधी काळजीवाहू, कधी मुलांसाठी ढाल, स्वतःच्या स्वप्नांना मारीत बसतात, मानसिक त्रास सहन करतात। 7. लाज आणि सामाजिक कलंक। दारूपासून त्रस्त घर ही गोष्ट लपवतात, वर्तणूक म्हणून पाहिलं जात नाही, आजार म्हणून नाही। 8. कुटुंब देऊ शकतो आधार, सल्ला, प्रेम आणि समुपदेशनाने काउन्सिलिंगने कुटुंब बदल घडू शकतो। स्त्रियांचा गट, हेल्पलाईन यांचा उपयोग होतो। शेवटी समारोप म्हणून दारू शरीर नष्ट करतो पण त्याहून आधी नाती नष्ट करतो। घटस्फोटापासून आत्महत्येपर्यंतचा मार्ग सुरू होतो। म्हणून दारूपासून घर वाचवा। पुढच्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत दारूचा आर्थिक परिणाम, वैयक्तिक आणि सामाजिक नुकसान। धन्यवाद।